नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 67. पण त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 67. सकाळी मी माझ्या मुलीच्या मागे पळत होते आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर एक दृश्य दिसायला लागलं. एक मुलगी एका मोठ्या बंगल्याच्या जिन्यावरून घाईतच उतरत होती. आज पहिल्यांदा मला तिचा आवाज आला. मम्मा मम्मा, ती मुलगी बोलत होती. तिने शॉर्ट ड्रेस घातला होता, केस मोकळे होते. ती समोर एका बाईला जाऊन बिलगली आणि तिच्या पाठीमागे लपली. त्या मुलीने त्या बाईच्या मागून मान बाजूला करून डोकावलं आणि मला तिचा चेहरा दिसला. डॉक्टर, मी होते ती. तो माझा चेहरा होता. मी घाबरले. माझे शब्द गळ्यातच अडकले आणि मी खाली पडले, कालिंदी सांगत होती. श्रीने आदित्यला कॉल करून त्याला सगळे अपडेट्स दिले. सर्वांची बरी खुशाली विचारली. थोडंसं बोलून त्याने फोन ठेवला आणि अदितीची वाट पाहत बसला. कालिंदी, घाबरू नकोस. कदाचित तो तुझा भूतकाळ होता जो तू पाहिलास. डॉक्टर, पण ते कसं शक्य आहे? माझ्याकडे बघा, मी कशी आहे. आणि मी जी मुलगी बघितली ती खूप मॉडर्न, सुशिक्षित वाटत होती, श्रीमंत वाटत होती. माझ्यासारखी अजिबात नव्हती. शिवाय एवढं मोठं घर मी कधीच नाही पाहिलं, कालिंदी म्हणाली. कदाचित ते तुझ्या नवऱ्याचं घर असेल. हो, ते असू शकतं. पण डॉक्टर, अदिती अडखळली. पण काय कालिंदी, तू बिनधास्त तुझं मन मोकळं कर. कदाचित तुझ्या उपचारांमध्ये त्याचा काही फायदाच होईल, डॉक्टर खुशबू म्हणाल्या. ते जे बाहेर बसले आहेत ना, ते माझे कोणीच लागत नाही. पण का कुणास ठाऊक मला असं वाटतं ते माझे सर्व काही आहे. जेव्हा ते माझ्या जवळ नसतात त्यांना बघावंसं वाटतं, पण जवळ आले की हृदयाची धडधड वाढते. त्यांच्याकडे ओढली जाते मी. असं का होतं मला डॉक्टर? ते जेव्हा जेव्हा जवळ असतात मला एक भास होतो, मला एक जोडपं दिसतं. कधी एकमेकांच्या मिठीत तर कधी एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. डॉक्टर, मी मॅरिड आहे. मला एक मुलगी आहे. मला माझा नवरा आठवत नाही. जेव्हा जेव्हा त्यांना आठवण्याचा प्रयत्न करते माझ्या डोळ्यासमोर फक्त श्रीचा चेहरा येतो. मी स्वतःला खूप समजावते, पण माझं मन माझं ऐकत नाही. डॉक्टर, हे असं का होतं? कालिंदी हे सांगता सांगता विचारात हरवली होती. कदाचित तू ज्याला स्वप्न किंवा भास म्हणतेस तो तुझा पूर्व आयुष्यातला भाग असू शकतो. कालिंदी, मन मोकळं करत जा. तुझ्या मनाचं ऐक. काय चूक काय बरोबर ह्याचा जास्त विचार करू नकोस. फक्त गोळ्या वेळेवर घे आणि सेशन रेग्युलर अटेंड कर, डॉक्टर म्हणाल्या. डॉक्टर बरोबर बोलल्याने तिला जरा बरं वाटत होतं. खरोखर मन मोकळं वाटत होतं. श्री डॉक्टरांबरोबर बोलून बाहेर आला आणि ते घरी निघाले. जाताना मध्ये वाटेत श्रीने तिला एका रेस्टॉरंटमध्ये नेलं. दोघे जेवण करून परत निघाले. आपण इकडे कुठे चाललो आहोत? आपण मगाशी तर ह्या रस्त्याने नाही आलो, अदिती बाहेर बघत म्हणाली. मी तुला किडनॅप केलं आहे, हा हा हा. श्री मोठ्याने हसण्याची ॲक्टिंग करत म्हणाला आणि अदिती हसली. खूप खराब ॲक्टिंग करता तुम्ही, कालिंदी हसली. हसी तो फसी, श्री हळूच बोलला. तुम्ही काही बोललात का? कालिंदीने विचारलं. तू काही ऐकलंस का? श्रीने विचारलं. नाही, पण आपण कुठे चाललो आहोत? माझ्यावर विश्वास आहे? कालिंदीने हुंकार भरला. थोड्याच वेळात ते एका छान निसर्गरम्य अशा ठिकाणी आले होते. बाहेर गार वारा वाहत होता. श्रीने मुद्दाम AC बंद करून विंडो ओपन केल्या. बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी होती. पुढे नागवळणी रस्ता होता. समोरच्या गेटमधून गाडी आत गेली. तिथे खूप मोठी मोकळी जागा होती. एखाद्या माळरानासारखी वाटत होती ती जागा. तुरळ झाडी होती. कुणाचीही मरवळ निघून जाईल असा परिसर होता तो. खाली उतरल्यावर तिला पाण्याचा आवाज आला. इथे पाण्याचा झरा आहे बहुतेक, ती आवाजाच्या दिशेला बघत म्हणाली. तिथे खूप हिरवळसुद्धा होती. ती थोडीशी पुढे झाली आणि आश्चर्याने तिचे दोन्ही हात तोंडावर गेले. तिने खुश होत मागे श्रीकडे बघितलं आणि तो हसला. त्याला तिची आवड माहीत होती. निसर्गावर खूप प्रेम होतं तिचं. पाऊस, समुद्र, नदी तिचे मित्र होते. समोर वरून पडणारं पाणी डोळ्याचं पारणं फेडत होतं.
फेसाळ पाणी काजव्याप्रमाणे चमकत होतं, तर समोर हरणाची कळपच्या कळप होती. कुणी पाणी पित होतं, तर कुणी हिरवं लुसलुशीत गवत खात होतं. त्यांच्याच तंद्रीमध्ये इकडून तिकडं पळत होते. पाण्याच्या किनाऱ्यावर बदके होती. आनंदातच अदिती पुढे गेली आणि श्री तिच्या मागून. नीरव शांतता. पाण्याचा तो काय फक्त आवाज होता तिथे. मधूनच बदकं आवाज काढत होती. समोर नितळ पाणी वाहत होतं. अदिती इतकी हरणं बघून खुश झाली होती. त्यांना हात लावत होती. श्री तिचे फोटो काढत होता आणि तिला ते माहीतसुद्धा नव्हतं. ती तिच्यामध्येच मग्न होती. थोड्या वेळाने ती झऱ्याच्या काठावर असलेल्या मोठ्या दगडावर येऊन बसली. थँक्यू श्री, मला इथे येऊन खूप बरं वाटलं. पाण्याचा मंजूळ आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार हवा आणि डोळ्याचं पारणं फेडणारा समोरचा परिसर. खरंच खूप अप्रतिम आहे हे सगळं. मनातली सगळी मरगळ निघून गेली असं वाटलं इथे येऊन. हा कसला आवाज आहे? अदिती एक्सायटेड होत म्हणाली. मोरसुद्धा आहेत. अजून इथे बरेच पक्षी आहेत. गव्हर्नमेंटने प्राण्यांसाठी बनवलेली ही जागा आहे, श्रीने सांगितलं. मग इथे वाघ सिंहसुद्धा असतील ना? अदिती थोडीशी घाबरली. नाही, हिंस्र प्राणी नाही इथे, श्री म्हणाला आणि अदितीने सुस्कारा सोडला. श्री तिच्या बाजूला बसला होता. कालिंदी, तुझ्या चेहऱ्यावर असाच आनंद बघायचा आहे मला. उदास चांगली नाही दिसत तू, श्री तिच्या बाजूला बसत म्हणाला. ती हलकेच हसली. तो तिच्या इतक्या जवळ बसल्याने ती बावरली होती. तिच्या हातांची होणारी चुळबुळ श्रीच्या लक्षात आली. रिलॅक्स कालिंदी, मी तुला खाणार नाही. इतकी का घाबरली आहेस तू? ते कालिंदी शब्दाची जुळवाजुळव करत होती. कालिंदी, माझ्याबरोबर मैत्री करशील? श्री म्हणाला आणि कालिंदीने औंढा गिळला. बहुतेक तिच्या मनात काय चाललं आहे हे श्रीने ओळखलं. मी फक्त मैत्रीबद्दल विचारत आहे, जास्त विचार करू नको. आणि दुसरं, मैत्रीमध्ये स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, ऊच नीच असं काही नसतं. तुला एक फ्रेंडची गरज आहे, जो तुझं म्हणणं ऐकेल, तुला समजून घेईल, आणि मी तुझा मित्र बनायला तयार आहे, श्री म्हणाला आणि त्याने तिच्याकडे हात केला. तिने त्याच्याकडे एक नजर पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पाहतच तिने सुद्धा तिचा हात त्याच्या हातात दिला. साहेब, डॉक्टर काही बोलले का माझ्याबद्दल? मला कधी सगळं आठवेल? कालिंदी पळणाऱ्या सशाकडे बघत म्हणाली. कालिंदी, पहिलं तर मला साहेब बोलायचं बंद कर बरं. आजपासून तू मला श्री म्हणणार, श्री जरासं रागवत म्हणाला. पण मी तुम्हाला नावाने कसा आवाज देऊ शकते? का नाही देऊ शकत? माझ्या डोक्यावर काय 2 शिंग आहेत? श्री वैतागत म्हणाला. नाही, तसं नाही, पण नाही बिन नाही. आता आपण फ्रेंड्स आहोत ना, मग तू मला नावानेच आवाज द्यायचा, फायनल. श्री थोडंसं खोटं रागवत म्हणाला. ठीक आहे. कालिंदी जरासं हसली. कालिंदी, माझी एक गोष्ट नीट लक्षात ठेव. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. काहीही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं तर बिनधास्त माझ्यासोबत बोल. मला तुझा मित्र समज आणि माझ्यावर कधीही अविश्वास दाखवू नकोस, एवढं लक्षात ठेव. श्रीचा जीव जाईल, पण श्री तुला त्रास होईल असं कधीच वागणार नाही. श्रीला त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या. ती इतकी जवळ असूनही तिला मिठीत घेता येत नव्हतं. त्याचे डोळे भरून आले होते. तो तिथून उठला आणि थोडंसं बाजूला गेला. कालिंदी, उशीर झालाय, चल निघूया, श्री तिला हात देत म्हणाला. तिने त्याच्या हातात हात पकडला आणि ती उठली. कधी नाही ती कालिंदी आज श्रीबरोबर मन मोकळेपणाने बोलत होती. पूर्ण रस्ता ती दोघेही एकमेकांबरोबर गप्पा मारत होते. मा, तू आज खूप छान दिसत आहेस, नीला कालिंदीकडे पाहत म्हणाली. आज परत घरी आलेली कालिंदी वेगळीच होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं. हाँ काली की अम्मा, आज हमारी काली बहुत खुश लग रही है. बाके बिहारी करे तू ऐसी ही खुश रहे, बाबा म्हणाले. हो तर, अशीच आनंदी राहा, अम्मासुद्धा म्हणाली. श्री बेटा, तुझं काहीतरी पार्सल आलं आहे, अम्मा बॉक्सकडे बोट करत म्हणाली. श्रीने बॉक्स ओपन केला. नीला, हे घे. श्रीने तिच्या हातात एक बॅग दिली. यात काय आहे? नीलाने विचारलं. तूच बघ, श्री म्हणाला आणि त्याने बाकीच्या बॅग्स वर काढल्या. वाव मा, हे बघ किती सुंदर ड्रेस आहे यात. हे माझ्यासाठी आहे, नीला म्हणाली. हो तर, तुझ्यासाठीच आहे. आधी अंकलने पाठवलं आहे, श्री म्हणाला आणि त्याने कालिंदीला एक बॅग दिली. हे तुझ्यासाठी आहे, श्री म्हणाला आणि तिने बॅग पाहिली. बरीच मोठी होती आणि आतमध्ये 4 साड्या होत्या. पण मी अशा साड्या नाही नेसत, कालिंदी म्हणाली आणि तिने अम्माकडे बघितलं.
काली, अरे प्यार से भेजा है उन्होंने, घालून तर बघ, कदाचित तुला छान दिसतील, अम्मा म्हणाली आणि कालिंदी खुश झाली. आम्हा बाबा, हे तुमच्यासाठी. श्री त्यांना बॅग देत म्हणाला. आम्हाला कशाला? आम्हा बोलतच होती की श्रीने तोडलं. आम्हा, प्यार से दिया है, यात प्रेम आहे आमचं, असं समजून घ्या, श्री म्हणाला आणि त्यांनी त्या बॅग घेतल्या. मी जेवण बनवायला घेते, कालिंदी म्हणाली आणि आत निघाली. काली थांब, मी तयारी करून ठेवली आहे, दोघी करू, म्हणजे लवकर आवरेल, आम्हा म्हणाली आणि कालिंदीबरोबर आतमध्ये गेली. नीला आरतीला निघत होती. कालिंदी बिझी होती म्हणून नीला आणि श्री दोघेच आरतीसाठी गेले. रात्री श्री डॉक्टरांनी पाठवलेलं रेकॉर्डिंग ऐकत होता. ते रेकॉर्डिंग ऐकताना त्याला भरून आलं होतं आदितीचं बोलणं ऐकून. त्याने ती रेकॉर्डिंग आदित्यला पाठवली आणि थोड्याच वेळात त्याचा कॉल आला. श्री, मला आदितीला बघायचं आहे, तिची खूप आठवण येत आहे, आदित्य म्हणाला. त्याचासुद्धा आवाज थोडा रडका वाटत होता. आता झोपली आहे, मगाशीच बघून आलो तिला, सकाळी कॉल लावून देतो. चालेल, गुड नाईट, आदित्य म्हणाला आणि श्रीने सुद्धा त्याला गुड नाईट विश केलं. आजचा दिवस श्रीसाठी खूप खास होता. आज त्याला त्याची अदिती नव्याने भेटली होती. तिच्या प्रेमाची कबुली जरी तिने दिली नसली तरी तिचं त्याच्यावर प्रेम आहे हे तिच्या कृतीतून दिसलं होतं त्याला. सकाळी चहा नाश्ता झाल्यावर श्रीने आदित्यला व्हिडिओ कॉल लावला आणि कालिंदीला बोलवलं. नीला मंदिरात गेली होती. तू कशी आहेस, तुझी तब्येत ठीक आहे ना, आदित्यने तिची चौकशी केली. हां भाईजी, मी ठीक आहे, आता माझं डोकंसुद्धा दुखत नाही, ती हसत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर तेज होतं. आदित्यच्या नजरेतून ते सुटलं नाही. मनातच त्याने देवाचे आभार मानले. भाभी नाही है, कालिंदीने विचारलं. हां है, यही है, एक मिनिट, साक्षी इकडे ये, कालिंदीचा फोन आहे, आदित्य म्हणाला आणि साक्षी घाईतच बाहेर आली. कालिंदी, कशी आहेस तू, नीला कशी आहे, आम्हा बाबा सगळे कसे आहेत, साक्षीने चौकशी केली. मी मस्त आहे, नीलासुद्धा चांगली आहे, तुमची खूप आठवण काढते, ड्रेसेस आणि साड्यांसाठी थँक्यू, कालिंदी म्हणाली. परत थँक्यू, आदित्यने भुवया वर करत विचारलं आणि कालिंदी खळखळून हसली. तिचं हसणं ऐकून स्मिताताई पळत किचनमधून बाहेर आल्या. त्यांनी फोनमध्ये बघितलं आणि त्यांचे डोळे भरले. आदित्यने डोळ्यांनीच तिला नाही म्हणून खुणावलं. स्मिताताई थोड्या बाजूला झाल्या जेणेकरून अदितीला त्या दिसणार नाहीत, पण त्यांना मात्र अदितीला पाहता येईल अशा पद्धतीने त्या उभ्या राहिल्या. तिला बघून त्यांना भरून आलं होतं. त्यांनी पदराने डोळे पुसले. भाईजी, तिथे त्या उभ्या होत्या त्या मम्मा होत्या ना, कालिंदी म्हणाली. तिची नजर काहीतरी शोधत होती, कारण तिला जो भास झाला होता त्यात जी जागा तिने पाहिली ती तशीच होती जी आता फोनमध्ये दिसत होती. हो, माझी मम्मा होती तिथे. बरं, नीला आली की तिला विचारलं म्हणून सांग, मी फ्री झालो की करेन परत फोन, आदित्य विषय बदलत म्हणाला. थोडंसं बोलून त्याने फोन कट केला. त्याने मम्माकडे बघितलं तर रडून त्या बेहाल झाल्या होत्या. मम्मा, सावर स्वतःला, ती व्यवस्थित आहे, हे काय कमी आहे का आपल्यासाठी, आदित्य त्यांचे डोळे पुसत म्हणाला. मला तिला भेटायचं आहे आधी, तिला छातीशी कवटाळायचं आहे. माझं लेकरू किती बदललं आहे रे, कशी अवस्था झाली आहे तिची, मम्मा रडत बोलत होत्या. मम्मा, श्री आहे तिच्याजवळ, काळजी करू नको, आणि फक्त थोडे दिवस, मग ती आपल्याबरोबरच असेल, आदित्य म्हणाला. आणि चोरून त्यांचं बोलणं ऐकणाऱ्या काकींच्या डोळ्यात अंगार जमा झाला होता. ती रूममध्ये जाऊन चिडचिड करू लागली. काय झालं आई तुला चिडचिड करायला, शांत टी तरी बघू दे, किमी म्हणाली. हो, इथे आयुष्याचा तमाशा झाला आहे आणि तुला टी बघायची आहे. बघ बाई बघ, तू टीव्हीच बघ. गेला तो श्री तुझ्या हातातून, बॅग भरायला घे आपल्या, आता इथं राहून काहीच उपयोग नाही, काकी म्हणाल्या. काय झालं, जरा समजेल असं बोल ना, किमी बेडवरून उठत म्हणाली. ती अदिती जिवंत आहे, सापडली आहे यांना, आणि तो श्री तिथेच बस्तान मांडून बसला आहे, तिला घेऊन येणार आहे परत इथे, काकी म्हणाल्या. तुला कोण बोललं, किमीने अविश्वासाने विचारलं. तिघांचं बोलणं चालू होतं खाली, मी चोरून ऐकलं. तरी तुला मी बोलले होते, मेनकेसारखी त्या श्रीच्या मागे पुढे कर, तर नाही, तुला ही टी आणि तो मोबाईल काही सुचू देईल तर ना. ती अदिती असताना तो तुझ्याकडे पाहत नव्हता, आता काय खाक बघेल, निघायची तयारी कर, इथं बसून काय ह्यांची भांडी घासायची आहेत, काकी तंतनत होत्या. इकडे अदिती विचारात होती. तिला राहून राहून वाटत होतं की फोनमध्ये तीच जागा होती जी तिने तिच्या स्वप्नात बघितली होती. म्हणजे तो तिचा भास नव्हता,
श्री सकाळपासूनच फोनमध्ये बिझी होता. त्याचे बरेच कॉल चालू होते. काही बिझनेस रिलेटेड होते तर काही कॉल कसल्याशा डीलच्या संदर्भात होते. दुपारी श्री कुठेतरी बाहेर गेला होता. तो डायरेक्ट रात्री आला. कालिंदी त्याची वाट पाहत बाहेरच बसली होती. अशी बाहेर का बसली आहेस? श्रीने तिच्याजवळ येऊन विचारलं. असंच, घरात करमत नव्हतं. किती वेळ लागेल सांगून तरी जायचं ना, कालिंदी थोडी नाराजीच्या सुरात म्हणाली. आणि श्रीच्या ओठांच्या कडा रुंदावल्या. तिचं बाहेर बसण्याचं कारण त्याला समजलं. सॉरी, चुकलं, इथून पुढे सांगून जात जाईल, श्री म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण गरम करते. कालिंदी, तू जेवलीस? हो. गोळ्या घेतल्यास? हो घेतल्या. मग जाऊन झोप, मी जेवून आलो आहे बाहेरून, श्री म्हणाला आणि दोघीही आत गेले. कालिंदी, मला पाणी मिळेल? श्री म्हणाला आणि त्याने डोळ्यांनीच तिला रूममध्ये ये म्हणून खुणावलं. हां आणते, ती म्हणाली आणि पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या रूममध्ये गेली. इथे बस म्हणत त्याने तिच्या हातातून ग्लास घेतला आणि तिला बसायला सांगितलं. श्री ती इकडे तिकडे बघत काही बोलणार तेच श्रीने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. काहीच बोलू नकोस. बस. त्याच्या त्या स्पर्शाने अंगात कंपन झालं तिच्या. तिने डोळ्यांची उघडझाप केली. ते पाहून श्रीला हसू आलं. मला नेहमी असं का होतं? श्री नसतात तेव्हा त्यांची वाट पाहत असते आणि ते समोर आले की काहीच सुचत नाही. त्यांच्यापासून लांब पळते मी. अदिती विचार करत होती. खूप जास्त विचार करू नकोस, फक्त तुला पाहायचं होतं. दिवसभर बोलायला नाही मिळालं म्हणून थांबवलं. ह्यांना कसं कळलं मी विचार करत आहे ते? कालिंदी मनातच बोलली. परत मनात बोलत आहेस? श्री तिच्याकडे बघत म्हणाला आणि तिने नजर चोरली. तुला काही त्रास तर होत नाही ना? त्याने काळजीने विचारलं. नाही. जाऊन झोप, रात्र खूप झाली आहे, श्री म्हणाला आणि ती हसली.